Balance sheet of Samartha Traders is as follows. Balance sheet of Samartha Traders. The partners share profit in the ratio of 5:3:2. 5:2:3. प्रकाश दिनकर राजन हे पार्टनर्स आहेत. प्रकाश दिनकर राजन. क्रेडिटर्स आणि जनरल रिझर्व्ह दिलेला आहे. ऑलरेडी ऑन द फेस ऑफ बॅलन्स शीट आलेली आहे. म्हणजे आरडीटीला नक्की ऍडजस्टमेंट असणार. चला 1-2 मिनिट इकडे लक्ष द्या. लक्ष द्या इकडं सगळ्यांनी. एव्हरीवन लक्ष इकडं. कंप्लीट लक्ष द्या. रीड कर. चला हे सगळं रिव्हॅल्युएशन त्यांनी दिलेलं आहे. ओके. ते 4,000ची अमाऊंट. आता बघा मागच्या वेळेला आपण ऍडमिशन मध्ये 3:2 हा जो रेशो होता तो कुठे तुम्हाला सोडलाच नाही त्यांनी. तसं आता ही 4,000ची जी ऍडजस्टमेंट आहे त्याला धरून मी किती सम काढले बघा. कुठे ना कुठेतरी 4 फुल कन्फ्युजन. चेक करायचंय मला. तुम्ही सांगायचंय गुडविल ऑफ द रिटर्निंग पार्टनर इज व्हॅल्यूड ॲट 4,000 अँड द रिमेनिंग पार्टनर डिसाइडेड दॅट goodwill be written back in their new profit sharing ratio which will be 5:3. सिनेरियो 4 आहे. सिनेरियो 4 आहे. पण सिनेरियो 4 म्हणजे काय? कुणाचं गुडविल रेज झालंय? रिटायरिंग पार्टनरचं गुडविल रेज झालं. रिटायरिंग पार्टनरचं गुडविल किती? या 4,000चं याच्यात 4,000 त्याचा शेअर काढायचा आहे का? क्लिअर कट दिलेलं आहे वर्डिंग. गुडविल ऑफ द रिटायरिंग पार्टनर इज 4,000. आपल्याला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. मग त्याच्यात कॅल्क्युलेशन करायची गरज होती कारण फर्मचं गुडविल होतं. आता फर्मचं गुडविल नाही. रिटायरिंग पार्टनरचं गुडविल आहे 4,000 रुपये. आणि त्याचं काय करायचंय? एक तर ते असं काही रेज दिलेलं नाही पण ते व्हॅल्यूड याचा अर्थ ते रेज झालं. आणि विड्रॉ डायरेक्ट करताच येणार नाही जोपर्यंत रेज होत नाही. त्यामुळे पहिले आपल्याला हे रेज करावं लागेल आणि मग रिटर्न बॅक म्हणजे विड्रॉ करावं लागेल. आणि विड्रॉ करताना आपण नेहमी गेनिंग रेशोमध्ये करतो. पण त्यांनी तुम्हाला इथं क्लिअर कट सांगितलंय की आता जो नवीन शेअरिंग रेशो आहे त्यामध्ये करायचं आहे. त्यामुळे आपण आता गेनिंग रेशो इथं अप्लाय करणार. तो जो रेशो दिलाय त्या रेशोमध्ये आपण करणार आहे. ऑलराईट. हे इथपर्यंत कळते का? नीट चेक करा. बघा एक व्हेरिएशन्स भरपूर आहे त्याच्यात. आणि याच्यात हे गुडविलची ट्रीटमेंटच समजणं मुश्किल असतं. दॅट इज व्हेरी व्हेरी क्रुशल. ती एकदा कळली की मग काय प्रॉब्लेम नाही येत. ऍब्सोल्युटली प्रॉब्लेम येणार नाही. सो ती रेशो कुठला आहे? 5:3. सो द रेशो इज 5:3. हा कुठल्या रेशोमध्ये काय करायचं आहे? हा विड्रॉवलचा रेशो आहे. आता अजून एक नवीन मी तुम्हाला म्हटलं होतं ना याला पण येणार आहे. लक्ष इकडे द्या. लक्ष बंद कर. यस पुढचं दिनकर 2,220. दिनेशला ती अमाऊंट पे केली आहे आणि ती पे केल्यानंतर जर जो डिफरन्स राहत असेल त्याच्या क्रेडिट साईडच्या टोटल आणि डेबिट साईडच्या टोटल मध्ये तो बॅलन्स त्याचा लोन असेल. मला एक सांग अरे की दिनकर कोण आहे? रिटायरिंग पार्टनर आहे म्हणून त्याला जो आपल्याला पैसे द्यायचे त्यातले पार्ट पेमेंट. असू नका कोणी. सो पार्ट पेमेंट तो बरोबर बोलतोय. बरोबर बोलतोय. पार्ट पेमेंट केलेलं आहे. मग पार्ट पेमेंटचे 2 आणि असं ऑड काय केलंय त्याला आपण काही नाही करणार. वी कॅनॉट डू एनिथिंग.
सो पार्ट पेमेंट केलंय आणि जी रिमेनिंग बॅलन्स होणार आहे त्याला जो द्यायचा राहिला त्याचं काय केलंय, त्याचं लोनला ट्रान्सफर केलंय. ऑल राईट. लोन तर लायबिलिटीला येणारच नाही, असं नाहीये. आता मला तुला ट्रीटमेंट कळली, मला ऍक्च्युली तू करणार काय ते सांग. डेबिट साइडला लिहिणार काय कॅश टू कॅश इन्कमच्या कॉलम मध्ये 2220 आणि त्याला इन्क्लूड करूनच लोन आणि लायबिलिटी बॅलन्स शीट नाही बॅलन्स शीट. चला बोला, बाकी त्यांनी एवढं सांगितलंय, चला बोला. रिव्हॅल्युएशनचा काय संबंध नाही. पेड झाले पैसे, पेड ते त्यांनी सांगितलं ना. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला त्यांनी लिहिले टू कॅश. ऍड कसे होतील, तू पे केल्यावर लोन जवळपास रिपे झालं ना, तेवढ्यानी ऍड कसे होतील. लोन तेवढ्यानी कमी झालं ना. अरे केली ना, म्हणजे जे येईल ते लोन. लोन एक इफेक्ट तुमचा राहतोय, तुला समजत नाहीये. एक इफेक्ट राहिलाय तुमचा. ते टू कॅश लिहिले ना, त्याचा सेकंड इफेक्ट कुठे आहे. कुठे लिहिणार, असेटला कुठे लिहिणार, काय करणार, ऍड होणार. कॅशचा संबंध आहे, म्हणजे यावेळेला कॅशला पण ऍडजस्टमेंट आली. इतक्या वेळा कॅशला ऍडजस्टमेंट नव्हती. आता याच्यासाठी एवढ्याशा फालतू कारणासाठी कॅशचं लेजर ओपन करण्याची गरज नाही. ते आपण ऑन द फेस ऑफ बॅलन्स शीटच करून टाकू. सो म्हणजे आता कॅशला पण ऍडजस्टमेंट आली. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की आता हळूहळू इथं पण ऍडजस्टमेंट येणार आहेत. चला ही ऍडजस्टमेंट कळली. चला एक एक मार्किंग करून घेऊ. स्टॉकला ऍडजस्टमेंट आहे. नंतर काय आहे, बिल्डिंग रिझर्व फॉर आरडीडी काय करायचं आहे, अप टू इथं किती आहे, म्हणजे काय करणार, 100 वाढणार. म्हणजे बॅलन्स शीटला किती लिहिणार, 500 बॅलन्स शीटला लिहिणार, बरोबर ना. आणि मग बाकीचा डिफरन्स कुठं, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्लांट अँड मशिनरी इज टू बी डिप्रिशिएटेड बाय 10%. प्लांट अँड मशिनरी चला सगळंच फुल झालं. क्रेडिटर्सला काही आहे का, नो. आता ही कॅशची ऍडजस्टमेंट करायची, ती कुठे करायची आहे, सगळ्याला ऍडजस्टमेंट आहे. ऑल फाईव्ह इज ऍडजस्टमेंट. चला सुरू करायचं आहे. पहिलं इन द बुक्स ऑफ. आता इन द बुक्स ऑफ कोणाच्या करणार, समर्थ ट्रेडर्सच्या करा. त्यांनी दिलाय इन द बुक्स ऑफ. आता इन द बुक्स ऑफ त्या बिनकर नको, इथं क्लिअर कट दिलंय समर्थ ट्रेडर्स. त्यामुळे इन द बुक्स ऑफ समर्थ ट्रेडर्स हे बघा इथं दिलंय. त्यामुळे मेसर्स बिसर्स हे बाकीचं ही पार्टनरची नावं येणार नाहीत. आणि पार्टनर्स चेक करूया. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट करायचं आहे, कॅपिटल अकाउंट करायचं आहे, बॅलन्स शीट करायचे. चला 5 मिनिटं देणार आहे. पहिलं पोस्टिंग तुम्हीच करायचं आहे. सगळं घ्यायचं, त्याशिवाय पुढे जायचंच नाही. कम्प्लीट रिव्हॅल्युएशन नाहीये. प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट करायला सांगितलंय. रिव्हॅल्युएशन नाहीये. तुझं कंप्लीट कर सगळं. वरचं हेडिंग्स आहे सगळी कंप्लीट हेडिंग्स आहे. बॅलन्स शीट किती तारखेची आहे चेक करूया.
1 एप्रिल 2016. 1 एप्रिल कशी काय पुढच्या लक्ष ठेवा ती. नाही आता काढा पण नको कारण तुम्हाला हा तुमचं महिना आहे ना का दाखवायचं म्हणून तुम्ही हे नाही दाखवलं पेपर्स नाही दाखवले तुम्ही मॉर्निंग पण दाखवले. श्वेता आणि निर्मितीचे पेपर्स आपण चेक करतो. काय एवढा फरक आहे 75 आणि 80 एकीला 75 आहे एकीला 80 आहे असे कसे एव्हरीथिंग इज करेक्ट पण दुसरा का पडतो सिलेक्शन ऑफ क्वेश्चन्स म्हणून 80 ची मुलगी 75 ला आली. याला फार महत्व आहे. चल झालं सगळं इनर सगळं इनर घ्यायचंय. चला झालंय करू इकडं स्टॉक 14,200 ला घेऊन ये. फॅक्टरी बिल्डिंग 10% अप्रिशिएट कर बिल्डिंग. येऊ पुढे. चला सगळ्या चेक करा आधी पहिले हे सगळ्यांचं पहिले पार्टनर्स कॅपिटल बॅलन्स घेऊन टाका. चेक करा माझ्या बरोबर आहात ना तुम्ही. नंतर काय करायचं आहे क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या इनरला बॅलन्स शीट 1 एप्रिलची करायची आहे. क्रेडिटर्स मी खाली घेतलेत तुम्ही इथं घेतलेत तरी चालणार. जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करायचं आपल्याला. जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करा. जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करून घ्या पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला जनरल रिझर्व. नंतर हे सगळे इनरला घ्यायचे सगळे ऍज इट इज. फक्त डेटर्सची इनरची फिगर घ्यायची आपल्याला. 1 2 3 4 5 सगळे इनरला ऑल इनरला. पण त्या कॅशला सुद्धा यावेळेला ऍडजस्टमेंट आहे. देयर इज ऍडजस्टमेंट टू कॅश एज वेल. हे सगळं पोस्टिंग झालं. चला 1 बाय 1 असेट्स स्टॉक ऍट 14,200 काय झालं स्टॉकचं अप्रिसिएशन आहे करा. अप्रिसिएशन स्टॉकचं अप्रिसिएशन करा. स्टॉक 14,200 आपल्याला आउटरला पाहिजे. अरे थांबा 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 या सम मध्ये काहीतरी गडबडतंय. इट शुड बी 14,000 म्हणजे तो टॅली नाही होणार तुमचा. चेक करूया चेक करूया तुमचा टॅली होते का चेक करा. लेट अस सी हा टॅली होते का नाही. माझ्या हिशोबाने इट शुड बी 14,200 का 14,000. या सम मध्ये कुठेतरी एका समला आहे प्रॉब्लेम.
वी विल ऑब्झर्व दॅट. चला तुम्ही 14,200 घ्या, मी 14,000 घेतो and we will check. Hello, hello, hello. 14,200 stock at 14,200, right? Then stock at 14,200. मी 14,000 घेतलाय, तुम्ही इथं 4,000 घेणार, राईट ना? त्यांनी काही फार मोठा फरक पडत नाही, पण मला काहीतरी आहे एका कुठल्या तरी सम मध्ये काहीतरी गडबड आहे. बघूया, चेक करूया. लेट अस सी. 14,000 डन. नेक्स्ट, बिल्डिंग अप्रिशिएट केली 10% नी. बिल्डिंग अप्रिशिएट करा, फॅक्टरी बिल्डिंग 10% नी अप्रिशिएट 22,000. हे दोन्ही प्रॉफिट लॉसच्या एक डेबिटला एक क्रेडिटला घेऊन टाका. नाही, दोन्ही अप्रिसिएशनच आहे, राईट? दोन्ही क्रेडिटलाच येईल. रिझर्व फॉर डाउटफुल डेट इज टू बी इन्क्रीज अप टू 500. अप टू करायचं आहे. ऑलरेडी आहे किती? 400. ती आपल्याला 500 करायची आहे. पहिले 500 मायनस करा. न्यू आरडीडी, दिस इज युअर न्यू आरडीडी. ही पहिले मायनस करून घ्या डेटस मधनं. आता न्यू मायनस ओल्ड. ओल्ड किती आहे? 400. न्यू किती आहे? 500. म्हणजे ऍक्च्युली 100 घेऊन टाका. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला 2 आरडीडी 100. न्यू मायनस ओल्ड 100, राईट? Plant and machinery is to be depreciated 10%. Plant and machinery depreciate करा 10%. Plant and machinery depreciate करा 10%. आउटरला 14,400. करेक्ट आहे का? डिप्रिशिएट करा 1,600. आउटरला 14,400. डिप्रिसिएशन झालं म्हणजे डेबिटला प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंटच्या टू प्लांट अँड मशिनरी 1,600. डन आहे. नेक्स्ट, ऍडजस्टमेंट सगळ्या झाल्या द्या. ओके, आता पुढचीकडे जाऊया. गुडविल ऑफ अ रिटायरिंग पार्टनर इज व्हॅल्यूड. म्हणजे हे सगळं रिटायरिंग पार्टनरचं गुडविल आहे. आणि रिटायरिंग पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल रेट झालंय. म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल पार्टनर्स कॅपिटलच्या कॉलम मध्ये. पार्टनर्स कॅपिटलच्या कॉलम मध्ये, कारण फक्त रिटायरिंग पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल रेट झालं. आणि पुढे काय झालंय? तेच विड्रॉ पण झालं, रिटर्न बॅक पण झालंय. कुठल्या रेशो मध्ये करायचंय? या रेशो मध्ये. आता या रेशो शिवाय वेगळा रेशो आपल्याला वापरता येणार नाही. आता गेनिंग रेशो काढायची पण गरज नाही. मग हेच 5:3 मध्ये विड्रॉ करा. 4,005:3 मध्ये विड्रॉ करा. किती आलं? घ्या. 2 गुडविल 2,500 1,500. 2 गुडविल 2,500 1,500. जमलं? गुडविल रेज झालं, विड्रॉ झालं, बस काम खतम. आणि आता काय करायचंय? दिनकरला आपल्याला 222,220 पे करायचे. चला पहिले पेमेंट करूया. कुणाला पे करायचे? दिनकरला. घ्या 2 कॅश. सेकंड इफेक्ट कोणी टाकणार आहे? दिनकर म्हणतो, दीपंकर. मी काय विचारलं? सेकंड इफेक्ट तो काय सांगतोय? काय डिस्कस केलं मगाशी? आहे ना क्लासमध्ये तू? मग
काय ईशा कुठे करायचं लेस ते बघ सांगते ती लेस करायचं कॅश मध्ये घ्या कॅश मधनं लेस करा लेस पेड टू दिनकर लेस पेड टू दिनकर तू काय करते माझा ठेव दे किती आलं दोन्ही इफेक्ट झाले एक पार्टनर्सच्या डेबिटला सर नाही होत direct. नाही होत आहे ना नाही होत. हा म्हणून मी भरपूर हा. भरपूर difference. नाही भरपूर तर नाही सर, भरपूर आहे. आला तर फक्त 200 आहे चला चला घ्या क्या लेस पेड टू दिनकर केलं डन दिनाकर दिनाकर काय चालतं काय चला सेकंड पार्ट लास्ट पार्ट आता काय करायचंय पे करून झाले आता उरलेले पैसे लोन म्हणून ट्रान्सफर करायचे पहिले पार्टनर्स हे प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट क्लोज करा परहॅप्स तुमचा आणि माझा वेगळा असेल तुमचा आणि माझा वेगळा असेल कारण मी वेगळी अमाऊंट घेतले चला चेक करूया घ्या पार्टनर्स कॅपिटल माइन इज दिस तुमचे किती आहे 2150 860 आणि 1290 तुमचा जो आहे यू स्टिक टू युअर कॅल्क्युलेशन्स 2100 पुढे सर 2150 अच्छा 2150 आहे 2150 860 860 आणि 1290 डन हा असा जसा हा प्रॉफिट आहे घेऊन जा प्रॉफिट अँड हे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला अमाऊंट माझी नाही तुझी चेक कर तुझी ही असणार आहे कारण तुम्ही काय केलंय मी चेंज केलाय मी इथं चेंज केलाय बघूया आपण दोघं कारण मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे चेक करूया पण एवढा नाही आहे सर 200 रुपयाचा डिफरन्स सर फक्त दाखवा जरा सर 200 रुपयाचा नाही सर मग भरपूर येतोय बघा हा सर. मग थांब ना आता चेक करूया आणि तू कॉन्सन्ट्रेट कर 200 चा? चेक कर चला हे झालं इथपर्यंत आता हे केलं इकडं ऍडजस्ट हे इकडं पोस्ट केले का प्रॉफिट आहे हा चला पहिले दिनकरचं अकाउंट क्लोज करा पहिलं दिनकरची टोटल आहे क्रेडिटची 22,220 हा म्हणून मी ते ऍडजस्ट केलं आणि म्हणून बघा ना 222,220 म्हणून त्यांनी ते तेवढं पेमेंट केलंय राहून द्या आता तुमची जे केले ते राहून द्या तुमची डिफरन्स आला तरी चालेल तुमची बॅलन्स शीट टॅली नाही झाली तरी चालेल पण करेक्ट करा इफ यू आर करेक्ट यू आर लिस्ट बॉदर्ड अबाउट इट बरोबर चला करा हे टोटल त्यातनं आता याचं आता हे पेमेंट करायचंय त्याचं आणि जे राहील ते दिनकर्स लोन दिनकरचं लोन किती आलं 7190 दिनकरचं लोन किती आलं 20,040 20,040 20,040 कारण इथं तुमचे किती आले 60 आले 20,040 60 नाही 40 लोन घेऊन जा बॅलन्स शीटला घेऊन जा दिनकर्स लोन आणि आता काय करायचंय आता ह्या दोघांचे बॅलन्सेस घ्या 1 आणि 2 या दोघांचे बॅलन्सेस घ्यायचे आपल्याला सर 21,150 आणि 15,400 माझा आणि तुमचा वेगळा येण्याची शक्यता आहे 21 तुमचा किती आहे जास्त डिफरन्स येतो किती आहे? 63 एकाचं 6380 येते आणि दुसरा 62,480
एवढं कसं 21च्या अगेन 63? एवढी काय फिगर कुठली घेतली इथे? काय एवढं 63? एवढी कुठे फिगरच नाहीये नाही नाही इथे नाही टोटल बॅलन्स शीट बॅलन्स शीटला. चला हे पहिले घ्या ना. बॅलन्स शीट किती आलं कॅपिटल? अरे माझं चुकलं. बॅलन्स कॅरीड डाऊन किती आहे? करा बॅलन्स काढा आणि मला सांगा. 10,400 डू इट. 10,400 या वेळेला माझे बॅलन्सेसच वेगळे आहेत. मला तेच हवंय. हा या वेळेला तुम्ही फक्त स्क्रीन कडे बघत राहू शकता. अरे मला हेच करायचंय कारण तुम्ही मला कळतच नाही. आणि दुसरा 21 तुम्ही तिथं काढताय का फक्त कॉप्या मारताय? सॉरी 7 नाही 1 आहे 1 21 1 चला झालं का? 21,050 मार्क. तुमचं किती आहे? 21 150 किती? तुमचा बॅलन्स किती आहे याचा? 21 150 आणि याचा? 10690 10. 690 हे तुमचे बॅलन्सेस आहेत आणि माझे बॅलन्सेस हे आहेत. घेऊन जा आता बॅलन्स शीटला आणि लेटेस्ट टॅली बॅलन्स शीट नाव. नाही आता डिफरन्स सॉरी. काही फरक पडत नाही. 62 480 हा पडतोय 200. 200 रुपयाचा फरक आहे ना? हा 62 480 62 280 बरोबर. फक्त 200 रुपयाचा फरक पडेल. सर लिहू का 480? हा 480 लिहू का इकडे? मग तुला कसा येतो तरी डिफरन्स? 62 खूप. बघा सर. अहो सर मी अमाऊंट चुकीची लिहिली आहे. मग तेच सांगतोय आम्ही. हा सर हा. तो प्रॉफिट नवटंकली मात्र इतकी करायची. सर काय झालं? असं झालं तसं अहो झालं. सर प्रॉफिट त्याचा घ्यायच्या आणि निघालं काय? निघाला चिवळा. कर लक्ष दे. पे अटेन्शन. सर ती क्रेडिट साईडची टोटल घेतली. अरे मग तेच सांगतोय. म्हणजे खरं तर केवढ्यासाठी तुझं केवढं चूक झाली. हा सर. मग सगळं बरोबर आहे. काहीच चूक नाहीये. पण एंड रिझल्ट काय आहे? डिफरन्स. मग हेच मला सांगायचंय तुला. पण हे जर असं झालं ना तरी बोर्ड कन्सिडर करतात. जर तुझं सगळं करेक्ट असेल ना तरी मार्क मिळतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो करेक्टनेसवर जास्त भर द्या.